तसं आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर पाहिलं, त्याच्यामध्ये आपण सिंपल डायोड युज करत होतो. ओके, सिंपल डायोडला आपण सिंपल पीएन जंक्शन डायोड म्हणत होतो, आहे की नाही. मग पीएन जंक्शन डायोड कसा होता, त्याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल होतं, ओके, पी साईड, आणि एक निगेटिव्ह टर्मिनल होतं, ओके, एन साईड. आता आपण आजच्या क्लासमध्ये एक स्पेशल डायोड बद्दल माहिती घेऊ. ओके, जसं मी म्हटलं होतं ना, तुमच्या घरी टीव्हीत जसं आता बऱ्याच वेळेस काय होतात की व्होल्टेज फ्लक्च्युएशन येतात, आहे की नाही. म्हणजे अचानक आपला फॅन चालू असते, अचानक स्लो होऊन जाते, आहे की नाही, नंतर पुन्हा फास्ट होऊन जाते. हे एक्सपिरियन्स केलं सगळ्यांनी, आहे की नाही. मग फॅन सोबत काय होत असतं, हे जसं व्होल्टेज फ्लक्च्युएशन मुळे फॅनचं काय होतं, फॅनची स्पीड कमी जास्त होते. तसं टीव्ही सोबतही जसं की व्होल्टेज फ्लक्च्युएशन, करंट फ्लक्च्युएशन मुळे काय होते, टेलिव्हिजन खराब होते, टीव्ही खराब होते. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की पिक्चर ट्यूब खराब झाली, आहे ना. त्यानंतर दुसरी गोष्ट कसं असते, त्यानंतर आपण हे पाहिलं होतं की रेफ्रिजरेटर, व्होल्टेज फ्लक्च्युएशन मुळे रेफ्रिजरेटर, कूलर, फॅन, टीव्ही सगळेच जनरली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसवर फरक पडतो आणि ते खराब होण्याची शक्यता असते, आहे ना. आणि तर रिपेअरिंग कॉस्ट भरपूर जास्त लागते, आहे ना. असं नाही हो, त्याकरता आपण काय करतो, व्होल्टेज रेग्युलेटर युज करतो. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की रेफ्रिजरेटरवर, फ्रीजवर एक व्होल्टेज रेग्युलेटर लावलेला आहे ना. अलग अलग कंपन्यांचे विगार्ड वगैरे मी पाहिलं, मी काय ऍडव्हर्टाइज नाही करत, पण वेगवेगळ्या कंपन्यांचे व्होल्टेज रेग्युलेटर येतात मार्केटमध्ये. ते काय करतात की व्होल्टेजला, किंवा व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणा तुम्ही, आहे ना, व्होल्टेज स्टॅबिलायझर, व्होल्टेज रेग्युलेटर काय करत असतात की जर येणाऱ्या व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन जरी आले तरी कॉन्स्टंट सप्लाय देत असतात आपल्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सला. म्हणजे जसं की आपला फ्रीज आहे, फ्रीजला जेवढी व्होल्टेज रेटिंग पाहिजे ते जर कमी जास्त झाली तर फ्रीज बिघडू शकते, ते बिघडलं नाही पाहिजे. त्याकरता काय करतात, व्होल्टेज रेग्युलेटर किंवा व्होल्टेज स्टॅबिलायझर लावतात. ते काय करतं की इकडे व्होल्टेज इनपुट जरी कमी जास्त झालं तरी बरोबर तेवढंच व्होल्टेज येतं. म्हणजे काय होते, जर व्होल्टेज कमी आलं तर हे काय करते, याच्या जवळ टाकते आणि थोडंसं तेल देऊन देते. जर व्होल्टेज जास्त आलं तर जास्तीचं काढून घेते. जसं आपल्या घरात जनरली पप्पा इन्कम करून आणतात, आई त्यांच्या जवळचे पैसे घेते. आपल्याला जेवढी गरज असली, त्यांनी दिलेले जर कमी असले तर आई स्वतः जवळ टाकून आपल्याला देते. आणि जर त्यांना ते ऑब्विसली जास्त देतात तर त्याच्यानं आई काय करते, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला देते, बाकी स्वतःच आहे ना. तो आई व्होल्टेज रेग्युलेटर सारखं किंवा व्होल्टेज स्टॅबिलायझर सारखं काम करत असते. क्लिअर. मग हेच आपण कॉन्सेप्ट इकडे पाहू. इकडे हे जे काम करते ना, आता आईची आठवण आली तर आपण झेनर डायोड बद्दल पाहू, आहे ना. सो झेनर डायोडला जेव्हाही पाहायचं, समजून जायचं की झेनर डायोड काय आहे, व्होल्टेज रेग्युलेटर आहे की नाही. झेनर डायोड जसा आपला सिंपल डायोड होता, झेनर डायोड आहे ना, झेनर डायोडला थोडंसं याला काय करून टाकलं, दांड्या बदलवल्या की हा होऊन जातो झेनर डायोड. झेनर डायोड म्हणजे काय, आपला सिंपल डायोड सारखाच असतो तो. सिंपल डायोडला जर तुम्ही डोपिंग, सिंपल डायोड कसा बनवत होतो आपण, एक डोपिंग करून, प्युअर सेमीकंडक्टरला डोपिंग करत होतो, है ना. प्युअर सेमीकंडक्टर मध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करत होतो. एक पी टाईप बनत होता, दुसरा एन टाईप बनत होता. ओके, आणि त्या दोघांना जोडून आपला पीएन जंक्शन डायोड बनत आहे ना. आता असाच डायोड की ज्याला हेवीली डोप केलेला आहे, हेवी म्हणजे खूप जास्त डोपिंग, म्हणजे एकदम जास्त लेवलला, आहे ना. काय म्हणतो आपण जनरली काय करत होतो, सेमीकंडक्टर डायोड मध्ये पी टाईप आहे ना आणि एन टाईप मध्ये अशी काय करत होतो, छोटी छोटी डोपिंग करत होतो. असा बनत होता पीएन जंक्शन डायोड. हाच झाला, याला जर झेनर डायोड म्हणायचं झालं तर याच्यामध्ये डोपिंग काय केलं जाते, एकदम जास्त प्रमाणात केलं जाते, नाही की नाही. हेवीली डोप डायोड इज कॉल्ड पीएन, सॉरी, हेवीली डोप डायोड इज कॉल्ड झेनर डायोड. याला काय म्हणतात, झेनर डायोड म्हणतात. अब ये जो झेनर डायोड है, देखो ये फॉरवर्ड बायस में तो जनरल डायोड जैसा वर्क करता है. जनरली फॉरवर्ड बायस के लिए बनाया नहीं, ये स्पेशल पर्पज डायोड है ना. कोई पर्टिकुलर रीजन के लिए ही ये रहता है ना. हा जनरल केस मध्ये आपला सिंपल डायोड सारखा काम करतो. जर याला फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करून टाकलं, म्हणजे याला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आणि याला निगेटिव्ह, तर सिंपल डायोड सारखा वर्क करेल आहे. पण आपल्याला जर सिंपल डायोड सारखाच पाहिजे तर मग खर्च करून महाग डायोड कशाला घ्या, आहे ना. याच्या करताच आपण वापरू का त्याला, मोरे मॅडम, हे योग्य गोष्ट थोडी राहणार आहे. मग आपण काय करतो, स्पेशल पर्पज डायोडला, आता पहा, रिव्हर्स बायस ज्यावेळेस आपण कनेक्ट करत होतो डायोडला, त्यावेळेस तो वर्क करत होता का, मला सांगा. त्यावेळेस तो वर्क करत होता काय, नाही. रिव्हर्स बायस मध्ये आपला सिंपल डायोड वर्क नव्हता करत.
पण रिव्हर्स बायस मध्ये हा जो डायोड असतो ना, झेनर डायोड, हा वर्क करतो, आहे की नाही. आता हा वर्क कसा काय करते म्हणा की सर याच्यामध्ये सुद्धा तर पीएन जंक्शनची डोपिंग केलेली आहे, पी टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सेमीकंडक्टर जॉईन केलेला आहे. मग हा रिव्हर्स बायस मध्ये पॉझिटिव्हला निगेटिव्हला ज्यावेळेस पॉझिटिव्ह कनेक्ट होत नाही त्यावेळेस त्यांनी वर्क करायला पाहिजे का जोशी मॅडम? नाही पाहिजे, पण तरीही करतो. मग कसा काय करतो कोमल मॅडम? पहा इकडे, याच्यामध्ये काय होत असतं, याच्यामध्ये जर तुम्ही निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करत गेल्या डायोडच्या भोवती तर एक पर्टिक्युलर टाइमला याच्यामध्ये काय होतं, ब्रेकडाऊन होतं. काय होतं? ब्रेकडाऊन. आणि हा ब्रेकडाऊन झाल्यामुळे हा डायोड कंडक्ट करायला लागतो रिव्हर्स बायस मध्ये सुद्धा. मग तन्मय सर, ब्रेकडाऊन या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहिती आहे? आता बा ब्रेकडाऊन काय आहे हे आपण शिकून ब्रेकडाऊनचे टाईप आपण आता थोडंसं आपण सब टॉपिक कडे वळत आहे ना. सो ऍज वन नो दॅट कसं असतं संकेत सर की ब्रेकडाऊन दोन प्रकारचे असतात. ब्रेकडाऊन हे किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे आहे ना. पहिला असतो अव्हॅलांचे ब्रेकडाऊन आणि दुसरा असतो झेनर ब्रेकडाऊन. आता हे ब्रेकडाऊन काय आहे तर लक्ष द्यायचं. अव्हॅलांचे किंवा अव्हॅलांच म्हणता त्याला, काही म्हणू शकता तुम्ही, अवालिवा है ना. हे कसं असते, ठीक आहे. दुसरा होता है झेनर ब्रेकडाऊन. तर अव्हॅलांचे ब्रेकडाऊन में होता क्या है, कसं असते उज्ज्वल सर, अव्हॅलांचे ब्रेकडाऊन मध्ये काय असते की खूप सारे इलेक्ट्रॉन ज्याला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाई केल्यामुळे काय होतं कि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ये क्या करते हैं, हाई स्पीड से, मतलब जैसे इलेक्ट्रॉन की एनर्जी हम लोग को पता है, कोई भी चार्ज की एनर्जी होती है ईवी, है ना. अब इलेक्ट्रॉन के लिए चार्ज क्या है ना, चार्ज इंटू वोल्टेज, है ना. जितना भी वोल्टेज अप्लाई किया इलेक्ट्रॉन का चार्ज ई, तो इतनी एनर्जी रहती है, इतनी एनर्जी वो इलेक्ट्रॉन को मिलती है. अब एवलांचे ब्रेकडाउन होता कैसे है ना. क्या होता है कि जो एनर्जी इलेक्ट्रॉन की होती है उससे इलेक्ट्रॉन को कायनेटिक एनर्जी मिल जाती है. कोणती एनर्जी भेटते उज्ज्वल त्यांना? कायनेटिक एनर्जीमुळे, म्हणजे इलेक्ट्रॉनला रिव्हर्स बायस व्होल्टेज लावलं की त्याला कायनेटिक एनर्जी मिळते. कायनेटिक एनर्जी म्हणजे कशासोबत असते, एनर्जी असोसिएटेड विथ स्पीड. मग इलेक्ट्रॉन एकदम फास्ट मूव्ह व्हायला चालला जातो. हा व्होल्टेज आहे, याला मी व्हीटी म्हणतो मुद्दाम. ओके, हे हा एम व्ही स्क्वेअर आहे, ही व्ही व्हेलॉसिटी आहे. ही व्ही काय आहे, व्हेलॉसिटी. काय म्हणू मी, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हा एम व्ही स्क्वेअर राहील है ना. या केसमध्ये हा व्ही व्हेलॉसिटी आहे. काय असं म्हणू मी की ही जी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळते याच्यामुळे इलेक्ट्रॉन खूप जोराने ट्रॅव्हल करायला लागतात आणि जोरात ट्रॅव्हल करून काय करतात, एकमेकांवर कोलाइड होतात. आणि याच्या मध्ये जे बॉन्ड असतात कोव्हॅलंट बॉन्ड, ह्या कोव्हॅलंट बँड्सवर हे इलेक्ट्रॉन जाऊन आदळतात आणि कोव्हॅलंट बॉन्डला ब्रेक करतात, है ना. असं होतं. हे जे अव्हॅलॅन्च तयार होतं याच्यामुळे हे ब्रेकडाऊनला म्हणतात अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन. काय म्हणतात? समजलं. अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन काय आहे, क्लिअर आहे काय? हे कशामुळे होतं, हे इलेक्ट्रॉनला मिळालेल्या कायनेटिक एनर्जीमुळे होतं. क्लिअर. आणि दुसरं असते झेनर ब्रेकडाऊन. दुसरं कोणतं असते? झेनर ब्रेकडाऊन मध्ये काय असते, रिव्हर्स बायस व्होल्टेजला एवढं जबरदस्ती रिव्हर्स बायसिंग केल्या जाते, एवढी जोर जबरदस्ती केल्या जाते की हे जे झेनर आहे ना याच्यामध्ये काय होऊन जाते की सगळे जे याच्यामध्ये पीएन जंक्शन डायोड मध्ये जे आपले मेजॉरिटी चार्ज काही होल्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत है ना, यांना एवढं प्रेशराईज केलं जातं निगेटिव्ह व्होल्टेज लावून की इथं झेनर ब्रेकडाऊन होऊन जातं है ना. आणि झेनर ब्रेकडाऊन मुळे काय होऊन जातो, करंट रिव्हर्स करंट फ्लो व्हायला लागतो. ओके, लक्ष द्या. याची जी व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना ही तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. ओके, समजलं. याचं व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स अशा प्रकारे पाहायला मिळेल तुम्हाला है ना. याच्यामध्ये पॉझिटिव्ह फॉरवर्ड बायसिंग मध्ये तो वर्क करतो, रिव्हर्स बायसिंग मध्ये सुद्धा तो वर्क करतो. पण याची एक खासियत आहे ना. कशी, याची स्पेशालिटी कशी आहे की हा जो झेनर डायोड आहे, जर सपोज व्होल्टेज जास्त असलं, जास्त व्होल्टेजमुळे जास्त करंट फ्लो होईल, जास्त करंट फ्लो होईल तर हा काय करतो की जसं की काही लोक असतात ना, बोलतो ना अपनी गली में तो कुत्ता भी शेर बनता है, ऐकलं ना तुम्ही. म्हणजे कसं आहे की जर कमी करंट फ्लो होत असला तर हा जास्त रेजिस्टन्स वापर करतो, म्हणजे हा लावणी देत चल चाल इकडे. मग जर जास्त करंट फ्लो व्हायला लागला, काही जास्त जण आले की नाही, मग त्यावेळेस ठीक आहे काय काम आहे, भाषा बदलते की नाही. जसं की गल्लीमध्ये कसं आहे, एखाद दोन भटकन दिसला तर उज्ज्वल आपण म्हणतो खरं काय इकडे का नाव काय तुझं, कुठून आला, आणि ते 10-12 जण आले म्हणतो हा काय काम आहे भाऊ, कोणाकडे जाणं आहे
हे संकेत हे जनरली असंच होत असते, बरोबर. मग ऋषी सर हे हा काम कोण करते, झेनर डायोड. म्हणजे झेनर डायोडचा स्वभाव उज्ज्वल सारखाच आहे. ओके. मग हा काय करते झेनर डायोड, जर तुम्ही ओव्हर करंट फ्लो व्हायला लागला, हा काय काम करते लक्ष द्या. जर सपोज आपण काय केलं, इकडे एक जनरल रेजिस्टन्स घेतला, इकडे इनपुट व्होल्टेज आहे. ओके. मी मुद्दाम कम्प्लीट डायग्राम नाही, मी तुम्हाला शॉर्टली समजावून सांगत आहे. इथं जनरल डायोड लावत असतात है ना, हा लावला आपण उलटा की इकडून जाणारा करंट हा जनरल डायोड मध्ये कसा जाईल, उलटा जाईल. याच्या अक्रॉस लावलेला असते आपण लोड रेजिस्टन्स है ना, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण काय घेत असतो, आउटपुट घेतो. ओके. मग आता लक्ष द्या, ज्या वेळेस काय होऊन जाते की इकडून जास्त करंट फ्लो होते, तर हा रेजिस्टन्स त्याला कमी कसा ऑफर करते, करंट जास्त, लेट्स से 10 एम्पियर एवढा करंट फ्लो होत आहे. एवढ्या मोठ्या करंटला हा काय करते, कमी रेजिस्टन्स ऑफर करते. कितीचा करते, 2 तास करते, 2 ओहमचा. 10 दुने किती झाले, याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप किती भेटेल, 20 चा. ओके. 20. ओके. माझा लक्ष द्या इकडे. मग उज्ज्वल इथं काय झालं, 10 एम्पियरचा ज्यावेळेस करंट जास्त आला, याने कमी रेजिस्टन्स ऑफर केला है ना, हा झाला याच्या अक्रॉस वोल्टेज ड्रॉप. मेघा मैडम अभी क्या होता है कि अभी अगर ज्यादा, अभी 10 एम्पियर के करंट से अभी क्या हुआ, 2 ही एम्पियर, या तो हम बोलेंगे 5 ही एम्पियर करंट आया, 5 एम्पियर करंट आया, तो अब ये करंट कम हुआ ना, तो इसको क्या करेगा, ये ज्यादा रेजिस्टेंस ऑफर करेगा. अब ये डेरिंग डालेगा ना, अब ये कम हुआ तो ये 4 ओम का रेजिस्टेंस उस समय ऑफर करेगा. मतलब देखो, ये जेनर डायोड जो है वो अलग अलग करंट के लिए अलग अलग रेजिस्टेंस ऑफर कर रहा है ना. तो 5 4 का कितना हुआ, 20. क्या मैं कहूँ दोनों भी केस में करंट कम फ्लो हो या करंट ज्यादा फ्लो हो, जो वोल्टेज ड्रॉप हो रहा है जेनर डायोड के अक्रॉस का वो कितना है, 20 है. क्या मैं कहूँ इफ देयर इज अ चेंज इन करंट फ्लोज थ्रू द जेनर डायोड है ना, there will be same voltage drop across the Zener diode. So can we say that the voltage across the Zener diode always remains constant? Voltage across the Zener diode is always remains constant. मतलब निखिल सर, इन जो करंट है आने वाला वो करंट कम हो या ज्यादा हो, वो इसके Zener diode के अक्रॉस का वोल्टेज कैसा रहता है, सेम रहता है. वोल्टेज कैसा रहता है, सेम रहता है, कांस्टेंट रहता है. तो क्या मैं कहूँ ये चीज तो हमारे लिए फायदे की हो गई, मतलब करंट कम हो या ज्यादा हो ये सेम वोल्टेज ड्रॉप देगा. देखो हमारे घर पे फ्रिज चालू है, हमारा फ्रिज को सेम वोल्टेज सप्लाई चाहिए है ना, लेकिन क्या है वोल्टेज फ्लक्चुएशन की वजह से करंट में फ्लक्चुएशन आ रहे हैं. अगर ऐसा डायरेक्ट उसको सप्लाई दिया और करंट में फ्लक्चुएशन आए तो फ्रिज खराब हो जाएगा. तो उसके लिए जेनर डायोड का अगर हम इस्तेमाल करें तो इधर करंट में कितना भी कम ज्यादा हो जाए, लेकिन जोशी मैडम इसके अक्रॉस का वोल्टेज ड्रॉप कांस्टेंट रहेगा और वही सप्लाई वोल्टेज किसको दिया जाएगा, फ्रिज को. तो इस वजह से हमारा फ्रिज की लाइफ बढ़ेगी. फ्रिज खराब होगा क्या, तो क्या हम इसका एज ए वोल्टेज रेगुलेटर यूज कर सकते हैं, उसके लिए हम जेनर डायोड यूज करते हैं. सो जेनर डायोड क्या है, ये ऐसा स्पेशल पर्पस डायोड है कि जो यूज होता है जनरली वोल्टेज ड्रॉप कांस्टेंट रखने के लिए. वी नो दैट द वोल्टेज ड्रॉप अक्रॉस द जेनर डायोड इज ऑलवेज कांस्टेंट. ओके, दैट्स व्हाई वी यूज जेनर डायोड. समझ में आया. ओके. इसका थोड़ा सा बोर्ड ओवर लिख लो, बाद में हम नेक्स्ट टॉपिक देखेंगे. मैं आपको व्हाट्सएप कर रहा हूँ पीडीएफ. ओके, चलो है ना. आपण प्रॉपर्टी बद्दल माहिती पाहिली, याच्या प्रॉपर्टी शांती, आपण याच्या प्रॉपर्टीज बद्दल माहिती पाहिली. आता व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल माहिती पाहिली है ना. ऍज यू आर नो दॅट आपण जसं म्हटलं है ना, when we have to draw the VI characteristics of Zener diode. As you all know that Zener diode में जब भी हम VI characteristics draw करेंगे तो VI characteristics में हमें पता होता है कि Zener diode शुरुआत में क्या है, शुरुआत में जैसे ही वोल्टेज बढ़ाते जाएंगे है ना, ये ऑर्डिनरी डायोड जैसा बिहेव करने वाला है. लेकिन रिवर्स बायस केस में ऑर्डिनरी डायोड है ना वर्क नहीं करता, लेकिन Zener diode रिवर्स बायस में VI कैरेक्टरिस्टिक्स दे रहा है ना. इसमें क्या है देखो, इसमें एक पर्टिकुलर मतलब आप करंट को कितना भी बढ़ाओ कम करो, लेकिन वोल्टेज जो पैरामीटर है वो एक ही जगह पे है, मतलब कांस्टेंट है. ओके, ये क्या बताता है, ये है उसके इनपुट ये है फॉरवर्ड बायस वाली कैरेक्टरिस्टिक और ये है रिवर्स बायस वाली कैरेक्टरिस्टिक. ओके, इस केस में रिवर्स बायस की केस में वोल्टेज ड्रॉप अक्रॉस द जेनर डायोड हर बार कांस्टेंट रह रहा है. जैसे
हम अगर बात करें कि इसको वोल्टेज रेगुलेटर क्यों यूज करते हैं, उसके पीछे का रीजन, जैसे याद है मैंने आपको अभी थोड़ी देर पहले जनरल डायोड के बारे में बताया था, ओरली एक रफ डायग्राम बता के मैंने आपको बता दिया था, है ना। अब हम इसको क्या करेंगे, डिटेल में अच्छे से जानेंगे। क्या होगा जब जनरल डायोड को, है ना, एक डीसी सप्लाई के अक्रॉस में लगा दिया जाए तो, ओके। अगर हम एक डीसी इनपुट डीसी सप्लाई लेंगे, है ना, इनपुट में क्या लेंगे मेगा मैम, हम डीसी सप्लाई लेंगे। ये डीसी सप्लाई चेंज हो रहा है, कैसा हो रहा है, चेंज हो रहा है। चेंजिंग डीसी सप्लाई के अक्रॉस में हम यहाँ पर, है ना, एक सीरीज रेजिस्टेंस लगा देंगे, एक लगाते हैं हम यहाँ पर जनरल डायोड अपना, ओके, और उसको उसके अक्रॉस में कनेक्ट कर देंगे हम लोड रेजिस्टेंस आउटपुट लेने के लिए, ओके। अब क्या होगा, है ना, अब क्या होगा अगर हम वेरिएबल डीसी सप्लाई के अक्रॉस में जनरल डायोड को लगा रहे हैं, है ना। अब जनरल डायोड को हमने रिवर्स बायस में लगा दिया, इनपुट डीसी, ओके। ये क्या है, मतलब यहाँ पे ऑब्वियसली यहाँ पे एक सप्लाई वोल्टेज होगा जिसके ये इस तरह की पॉजिटिव बैटरी लगी होंगी, पॉजिटिव टर्मिनल को ये निगेटिव कनेक्ट कर दिया, इसका निगेटिव टर्मिनल को पॉजिटिव कनेक्ट कर दिया। अब क्या है, अब क्या होगा संकेत, ड्यू टू दिस डीसी सप्लाई, है ना, इसकी जगह पे हम ये लिख सकते हैं, आपको समझने के लिए मैं ऐसे डायग्राम बना रहा हूँ, ओके, नोट्स में अच्छे से डायग्राम दी गई है ना। तो आप देखो क्या होगा संकेत, अगर यहां से डीसी सप्लाई चेंज होने की वजह से करंट चेंज होने वाला है, as you all know that if we change the DC supply, okay, because of this current flowing through the series resistance as well as general diode changes, क्या होगा, अब ये करंट as you all know that general diode is get connected in reverse bias with the supply, positive terminal of supply is get connected to the negative supply, negative terminal of general diode, and negative terminal of supply is get connected to the positive terminal of general diode, so that general diode is get connected in reverse bias। कैसा कनेक्ट किया है ये, रिवर्स बायस में। रिवर्स बायस में जनरल डायोड काम करता है क्या, नहीं। इन रिवर्स बायस जनरल डायोड विल नॉट वर्क, बट व्हाट विल हैपन to the general diode in reverse bias, as we all know that because of this DC supply, as the current starts increasing which is flowing through the diode, अब डीसी सप्लाई के अक्रॉस में जो वोल्टेज है, जो रिवर्स वोल्टेज है, वो अगर बढ़ना शुरू होगा तो ये ब्रेकडाउन वोल्टेज क्या करेगा, ये जनरल डायोड को जबरदस्ती करेगा, मतलब ये नहीं मान रहा, उसमें से करंट फ्लो होने देना नहीं चाहता, रिवर्स बायस में काम करना नहीं चाहता, लेकिन ये वोल्टेज क्या करेगा, इसको फोर्स करेगा, और इस वजह से ये जनरल डायोड है ना, ये अंदर से इसको आने देगा, है ना। तो रिवर्स करंट विल फ्लो थ्रू द जनरल डायोड। कौन सा करंट फ्लो हो रहा है, क्योंकि रिवर्स बायस में अगर कनेक्टेड है तो कौन सा करंट फ्लो होगा, है ना। एज द वोल्टेज, एज द इनपुट वोल्टेज इंक्रीजेस, द रिवर्स करंट flows through the general diode is going to increase gradually with increase in input voltage. So क्या होगा, now general diode offers different resistance, it offers different resistance to the different amount of current which is flowing through it, which different amount of reverse current which is flowing through it। क्या करेगा ये जनरल डायोड, जो आने वाला करंट है, आने वाले करंट में चेंजेस होंगे, वो कम या ज्यादा हो सकता है, उसके हिसाब से जनरल डायोड जो रिवर्स करंट आ रहा है वो कम है कि ज्यादा है, उसके हिसाब से इसके रेजिस्टेंस को एडजस्ट करता है ना। जैसे कि मैंने बोला था ना आपको, वो एग्जांपल दिया, तो जनरल डायोड क्या करेगा, अगर करंट कम आ रहा है तो उसको ज्यादा रेजिस्टेंस ऑफर करेगा, है ना, लेकिन इसके अक्रॉस में जो वोल्टेज ड्रॉप रहेगा वो कांस्टेंट रहने वाला है। जनरल डायोड के अक्रॉस में जो वोल्टेज ड्रॉप रहेगा वो कैसा रहेगा, इफ देयर इज अ चेंज इन input voltage, if there is a change in input voltage across a voltage regulator, okay, in which general diode is used in reverse bias, at that time what will happen, with the change in input voltage we can say that there is change in input current, there is change in input current which is called reverse current flowing through the general diode, है ना। with the change in reverse current, general diode adjusts its resistance with the input reverse current so that it have to maintain, so that it maintains same voltage drop across it। ये क्या करेगा जनरल डायोड, आने वाला जो इनपुट रिवर्स करंट है उसके हिसाब से खुद के रेजिस्टेंस को एडजस्ट करेगा,
है ना, और कुछ भी करके ये इसके अक्रॉस में वोल्टेज ड्रॉप कैसा करेगा, कांस्टेंट ही रखेगा। समझ में आया? अगर करंट ज्यादा आ रहा है तो ये रेजिस्टेंस कम ऑफर करेगा, ज्यादा करंट पे रेजिस्टेंस कम ऑफर करेगा और वोल्टेज ड्रॉप इसके अक्रॉस में कांस्टेंट रखेगा। उल्टा अगर कम करंट आ रहा है तो रेजिस्टेंस कैसा ऑफर करेगा, कम करंट में ज्यादा, और लेकिन उसके अक्रॉस का वोल्टेज ड्रॉप कैसा रहेगा, कांस्टेंट। सो एज देयर इज चेंज इन इनपुट डीसी वोल्टेज, हाँ देखो करंट ऐसा फ्लो होगा, पॉजिटिव टू नेगेटिव करंट फ्लो होता है, करंट ऐसा फ्लो हो रहा है, यहां से जाएगा ऐसा जाएगा, ये उल्टा जाएगा करंट ना, रिवर्स करंट। ओके, ये जो करंट है ये इसके अंदर से जाएगा। समझ में आया? तो as you all know that if there is change in current, there is change in resistance, but the voltage drop across Zener diode is always constant. That's why Zener diode is used as a voltage regulator. That's why it is used as a voltage regulator. समझ में आया? वोल्टेज रेगुलेटर क्यों बोलते हैं इसको? क्योंकि आने वाला करंट में कितने भी चेंजेस हो जाए, आने वाले वोल्टेज में कितने भी चेंजेस हो जाए, वोल्टेज में कितने भी चेंज होते हैं तो करंट के अंदर चेंजेस ला लेता है ना। करंट के आने वाले वोल्टेज में चेंजेस अगर हो रहे हैं तो करंट के साथ में चेंजेस होंगे, करंट के साथ में चेंजेस होंगे तो ये डायोड क्या करेगा, जेनर डायोड अपना रेजिस्टेंस को एडजस्ट करेगा। चेंजेस भले ही इधर हो रहे हैं इनपुट में, लेकिन आउटपुट में चेंज करने वाला है क्या? सो इफ देयर इज चेंज इन इनपुट डीसी वोल्टेज अक्रॉस द जेनर डायोड, देयर इज नो चेंज इन आउटपुट वोल्टेज विच विल गेट अक्रॉस द जेनर डायोड। ओके, अक्रॉस द लोड रेजिस्टेंस। ओके, समझ में आया? So that's why this special purpose diode, that is Zener diode, is used as a voltage regulator. इसे ही क्यों करते हैं? अब मुझे बताओ, इसकी जगह पे हम सिंपल डायोड को क्यों नहीं यूज करते? देखो सिंपल दो वजह से क्या है तन्मय, अगर यहाँ पर हम सिंपल वोल्टेज को सिंपल डायोड को अगर यूज कर देते मेगा, है ना, हाँ ठीक है, तो सिंपल डायोड अगर यूज करते थे तो दो पर्पज से नहीं होता था, है ना। सिंपल डायोड अगर यूज करते थे तो पहले तो रिवर्स बायस में सिंपल डायोड वर्क नहीं करता तो काम होता था की उज्ज्वल, मग संकेत हा जर रिवर्स बायस मध्ये वर्क नहीं करत तर काम होणार नाही। दूसरी गोष्ट या तो उसने किया भी दिया, रिवर्स ब्रेकडाउन की वजह से सिंपल डायोड ने काम कर भी दिया और जबरदस्ती, तो भी क्या वो उसके अक्रॉस का रेजिस्टेंस को मेंटेन कर सकता था, कम या ज्यादा कर सकता था? तो ये दोनों कारणों की वजह से जो काम जेनर डायोड का वो जेनर ही करेगा, सिंपल डायोड जेनर डायोड का वो काम नहीं कर सकता। क्लियर है? ये बात समझ में आई? तो आज का टॉपिक हमारा जेनर डायोड और हाउ जेनर डायोड वर्क एज अ वोल्टेज रेगुलेटर ये कंप्लीट हुआ। इसको आप पढ़ो, इसके ऊपर के क्वेश्चन पूछो, इसकी रिकॉर्डिंग में डालने वाला हूँ, ध्यान दो। पिछले क्लास की रिकॉर्डिंग मतलब कल की रिकॉर्डिंग और ये आज की रिकॉर्डिंग, ये दोनों भी कंटिन्यूअस में देखो, है ना, कंटिन्यूअस में देखो और उसकी नोट्स बनाओ, मतलब आपको अच्छे से समझ में आएगा वो पुराने 3 दिन की कि बना कैसे, क्या चीज हो रही है, ये आगे अपने काम में आएगा।